नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही प्रभागातील निवडणुका या प्रलंबित होत्या आणि आज 20 डिसेंबर रोजी त्या पार पडत आहे. याचमध्ये प्रभाग क्रमांक 10 ब मधून दक्षता तांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. त्यांच्याशी संवाद आपण जे आहे साधणार आहोत. नमस्कार, सगळ्यांना मानाचा आणि निष्ठेचा जय महाराष्ट्र. काय बोलाल, कसा प्रतिसाद मिळतो आहे? प्रतिसाद उत्तम आहे, छान आहे. म्हणजे लोकांनी आपली म्हणजे पोचपावती मिळते, प्रतिसाद उत्तम आहे. ईव्हीएम मशीन सगळ्या नाही, सकाळी एक बूथ क्रमांक 2 वरील मशीन जरा बंद होती आणि 4 मधली पण मशीन बंद होती. तर त्यामुळे जरा लोकांची खूप हेळसांड झाली, कारण का इकडचा जो वर्ग आहे तो सगळा जॉबला जाणारा वगैरे आहे. तर विनंती आहे निवडणूक आयोगाला की असं होऊ नये. निवडणुकीच्या टक्केवारीवरती कुठेतरी मतदानाच्या परिणाम हो, म्हणजे त्यामुळे काय होईल, मतदानाचा रेशो घसरेल, कारण का लोक अक्षरशः कंटाळून निघून जातील. मग कारण का ऑफिसला जायचं तिथे कोणी सॅक्रिफाईस नाही करू शकत. तर काय बोलायला गेल्या 20 तारखेला 2 तारखेला देखील जे आहे अशीच परिस्थिती होती. अनेक ठिकाणच्या मशीन जे आहेत त्या बंद पडत होत्या. आज सुद्धा तोच परिस्थिती बघायला मिळते आहे. नियोजन गचाळ असल्यामुळे हे सगळं होत आहे. एवढे दिवस त्यांच्या हातात असून सुद्धा आज मशीन बंद पडणं हे दुर्भाग्यच आहे. मशीन बंद पडत आहेत, बूथवरती लोक सरेआम पैसे वाटतायत. म्हणजे निवडणूक आयोगाचं कुठेही इथे अंकुश नाहीये. यांनी फक्त एका पक्षासाठी केलेला कार्यक्रम आहे निवडणूक. म्हणजे अंबरनाथमध्ये कालच मशिनीसोबत छेडछाड झाली. म्हणजे असे प्रकार सगळीकडे सुरळीत म्हणजे चालू आहेत, त्यांच्या देखरेखीखाली चालू आहेत असं मी तर आरोप करेन. लोकांनी फक्त याच्यातून बोध घेतला पाहिजे आणि योग्य उमेदवार त्यांना आज संधी आहे. लोकशाहीची जी त्यांना मिळालेली मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार योग्य ठिकाणी त्यांनी बजावावा आणि योग्य निवडणूक निवडून उमेदवार द्यावा, हीच लोकांना मी विनंती करणार आहे. काय बोलाल, उद्याच्या दिवशी मतमोजणी आहे, काय वाटतं? अपेक्षा तर चांगल्या आहेत. बघू शेवटी लोकांचं, कारण तिकडे पाऊस पडलेला आहे आणि आमच्याकडे पूर्ण ठणठणट कोरडं होतं. त्यामुळे लोक आपल्याकडे येऊन चांगलं बोलून गेलेत, आपल्याशी व्यवस्थित कॉन्टॅक्ट केलेत. तिकडे पैशाच्यामुळे जर कदाचित त्यांनी काही केलं तर सांगता येत नाही, पण असं वाटत नाही, कारण काही वेळेस लोक सुज्ञ असतात. काही वेळेस कदाचित हे होऊ शकतं चांगला प्रकार. बघूया आता काय होतात ते. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.